नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आजचा विषय असा आहे की प्रत्येक हिंदूला चीड येईल, पण तुम्हाला चीड येते नाही येते मला काय कळतच नाही. कारण बघा ना, तुम्ही एक इंटरेस्ट मी जेव्हा माझ्या व्हिडिओमध्ये बघतो ना, की मी ज्या बाकीच्या विषयांवरती बनवलेल्या व्हिडिओ आणि धर्माविषयी काहीतरी सांगताना एक मेसेज देताना या सगळ्या गोष्टी बनवलेल्या व्हिडिओ त्याच्या व्ह्यूजमध्ये त्याच्या पाहण्यामध्ये लोकांच्या इंटरेस्टमध्ये मी जेव्हा फरक पाहतो ना, तेव्हा असं वाटतं की या सगळ्या गोष्टी सोडून द्याव्या. आपल्या लोकांना घंटा काय पडलेला नाही आहे, घंटा काय पडलेला नाही. पोट तिडकीनं बोला, नाही तर तुम्ही काही करा. आपला हिंदू ठेम्म झोपलेला. केरळमध्ये हे सेक्युलरवादी आहेत ना, यांची काय विचारसरणी एकदा बघा. त्याच्या आधी तुम्हाला एक घटना सांगतो. उदयपूरमध्ये की कुठे त्या टेलर होता बघा, टेलरची ती हत्या केली, गळा कापून त्याची, आणि त्याच्यानंतर त्यांनी ते लाईव्ह सगळ्या गोष्टी दाखवल्या. त्या संबंधीमध्ये काय झालं होतं माहिती आहे ना तुम्हाला? ती नुपूर शर्मा की कोण होती ना, ते भाजपची, तिने ते काय बोलली होती प्रॉफेट मोहम्मदांच्या विषयी, आणि त्याच्यानंतर त्या टेलरने की काय ते शेअर केलं होतं की स्टोरी ठेवली होती, असा काहीतरी प्रसंग घडला होता. तुम्हाला त्याबद्दल माहिती असेल. या लोकांनी जाऊन त्याचा डायरेक्ट गळा चिरला आणि सगळ्या देशाला सांगून दिलं की आमच्या जर देवाच्या विरोधात जाल तर असे गळे चिरून आम्ही टाकू, आम्ही हा जिहाद करायला तयार आहोत. त्यांनी खुलेआम सगळ्या गोष्टी केल्या आणि संपूर्ण देश हादरला. घाबरले लोक. आता बोलायचं नाही, आता विटंबना करायची नाही यांची. घाबरून असतात. आम्ही डायरेक्ट कधी बोलू शकत नाही, आणि का बोलावं? मला तरी ते चुकीचं वाटतं. ते त्यांचा देव त्यांच्याजवळ, ज्याचा त्याचा धर्म ज्याच्या त्याच्यापाशी. पण काल केरळमधल्या गांडू सेक्युलरवाद्यांनी हा एक पोस्टर रिलीज केला, हा एक चित्र दाखवलं, जिथं भगवान श्रीकृष्ण चिकनकडे पाहतायत. चिकनकडे पाहून ते त्यांना पाणी सुटले, लहानसं भगवान श्रीकृष्ण आहेत आपले. हे कोण करते? या केरळमधले सेक्युलरवादी लोक करतात. मग आपण हिंदू म्हणून आता काय करायचं? हिंदू म्हणून आम्ही सांगितलेल्या गोष्टी देखील तुम्ही पाहत नाही. तुमच्यात दम आहे का हो? दम हिंदूमध्ये दम आहे का? तिथं जाऊन एखाद्याचा गळा चिरण्याची आणि काय करण्याची दम आहे आपल्यात? त्याच्या पुढचं जाऊन सांगतो. तुम्ही हिंदू म्हणून ते केरळा बेरळातलं द्या सोडून. तुम्ही महाराष्ट्रातले हिंदू म्हणून उद्या जर तुमच्या इथे एखादी घटना घडली, एखादी गोष्ट घडली, एखादी दंगल झाली, या मुसलमानांनी दर्ग्यातनं मशिदीतून लपवलेल्या समजा तलवारी बाहेर काढल्या, काय काय शस्त्र बाहेर काढले आणि कापत सुटले समजा सगळ्या हिंदूंना, गांडीला पाय लावत तुम्ही पळत सुटाल, एवढं लक्षात ठेवा. शब्द घाणेरडा आहे, पण मी महत्त्वाचं बोलतोय. का बोलतोय माहिती आहे? कारण आपला अर्धा हिंदू सेक्युलर आहे. तुम्ही काही करू शकत नाही, तुम्ही मारले जाणार. तुम्ही हिंदू आहे म्हटलं ना, ते बघणार नाहीत तू सेक्युलरस की काही आहेस. तिथल्या तिथं छाटला जाशील आणि तिथल्या इथं कापला जाशील. आहे का हिंमत आपल्या हिंदूमध्ये या गोष्टी करण्याची? हे बिनधास्तपणे तुमच्या देवाच्या टिप्पण्या तुम्हाला ट्रिगर केलं जातं, तुमच्या देवांचे अपमान केले जातात. एक कुठला तरी ओवेसी येतो आणि आपल्या देवी देवतांची छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये बोलून भाषणामध्ये तिची काय ऐकवत नाही. त्या कोणती सुषमा अंधारे तिकडे जाऊन आपल्या देवदेवतांचा अपमान करत बिनधास्तपणे ही सगळी लोक करतात. आणि आपले जनाब उद्धव ठाकरे, आपले हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे, त्यांना त्या सुषमा अंधारेला जवळ करतात. मूर्ख कोण आहोत? हिंदू म्हणून आपण मूर्ख आहोत ना? म्हणजे हे यांना राजकारणासाठी यांना देवांचंही काही घेणं देणं नाही. हे विचार करा, आपण हिंदू म्हणून किती नालायक आहोत. जसे त्यावेळेला 350-400 वर्षापूर्वी जसे आपण फुटीरवादी होतो ना, तसेच आजही आहोत. कट्टर हिंदू 10-20% आहे, जो या संघटनांमध्ये काम करणार आहे. त्यांना वाटतं की आपला धर्म, आपल्या धर्मासाठी लढायचं. आणि हे जे बाकीचे आहेत ना, हे फक्त फॅशनेबल, यांना काही घेणे देणं नाही आहे. यांना फक्त सॅलरी कधी पडते, पगार कधी येतोय, त्यातून मी गाडी कधी घेतोय, बायकोला साडी कधी घेतोय, बायकोन मी फिरायला कधी जातोय, मुलांना ट्रिपला कधी घेऊन जातोय, या चौकटीच्या बाहेर न निघणारा हिंदू हा एखादी जेव्हा दंगल घडते, काय होतं तेव्हा हा घरामध्ये कडी लावून शांत लपून बसतो. आणि रस्त्यावर कोण मरतो? जो कट्टरवादी आहे तो मारला जातो. ही आमची अवस्था आहे, आमच्या हिंदूंची ही अवस्था आहे आमची. आम्ही ना स्वतः जागे होत ना आमच्या दुसऱ्या आजूबाजूला कोणाच्याला जागे करत. त्यामुळे आम्हाला घंटा काही फरक पडलेला नाही. त्या केरळमध्ये त्यांनी काय भगवान श्रीकृष्णांना चिकन खाताना दाखव, नाही तर आता मी आता पुढचं बोलतो काय अश्लील गोष्ट कृत्य करताना दाखव, आम्हाला काही फरक नाही पडणार. ते केरळमध्ये घडलंय हो. केरळ कुठं आलं तिकडं खाली? ते आपल्याला काय करायचं? आपल्या राज्याचं बोल. आपल्या एरियात काय घडलंय का मला सांग, मग मी बघतो काय करायचं. तू काय घंटा करणार आहेस? तू करणार काय आहेस? अरे साधे आम्हाला आमच्या संघटनांमध्ये जाऊन काम करता येत नाही, इतकी लांछनास्पद गोष्ट आहे. थांबा तुम्ही, जरा थांबा. या 20-25 वर्षामध्ये हाहाकार उडणार आहे या देशामध्ये. हाहाकार. हे सत्ता परिवर्तन फक्त होऊ द्या. कुठलं म्हणतोय मी? तुम्हाला कळेल येणाऱ्या काळामध्ये. ज्या दिवशी या केंद्रामध्ये काँग्रेस नावाची सत्ता बसेल ना, हे तुम्हाला ताणून मारणार, एवढं फक्त लक्षात असू द्या. माझा शब्द फक्त लक्षात ठेवा. हे जे म्हणतात ना 15 मिनिट द्या, 15 मिनिट द्या, पोलिसांवरती देखील हल्ले केले जातील. हे कुठल्या थराला जातील त्या सगळ्या आनंदाच्या जल्लोषामध्ये तुम्हाला समजणार नाही. केरळमध्ये घडलेली घटना त्याने टाकलं की आपण फक्त कमेंटमध्ये शिव्या घालणार, तिथपर्यंत आपलं मर्दानगी असते. त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. त्याच्या पुढे जाऊन काय?
त्याच्या पुढे जाऊन आपण काय करणार आहोत? काही नाही करणार आहोत. हे वारंवार आपल्या देवी देवतांचा अपमान करणारा, आपल्या प्रतीकांचा अपमान करणारा आपण काही नाही करायचं. त्यांच्या प्रतीकांचा अपमान झाला की त्यांनी येऊन मानेवरती सुऱ्या ठेवून जिहाद करून टाकायचा. त्यांनी सांगायचं सर तन से जुदा कर देंगे. तुम्ही काही करणार आहे? तुम्ही काही नाही करणार. आपलेच अनेक जण विचार करतात, अरे बापरे, श्रीकृष्ण तर 5-6 बायका होत्या, लंपटच होता गडी. या अवलादी आपल्या आहेत, जे झंडू जनरेशन ही आपली आहे, जे मिक्स ब्रीड आहे, हे काय एका बापाचे आहेत का? एका बापाचे नाही आहेत. आता बोलायची काही गरज नाही आहे. काय काय आहेत, कसे कसे आहेत हे त्यांना माहिती आहे. मग आपल्या प्रतीकांवरती, आपल्या देवदेवतांवरती बोटं ठेवणारी ही सगळी लोकं. आम्हाला आमचा स्वाभिमान राहिला नाही, आम्हाला आमच्याविषयी काही अभिमान राहिला नाही. आम्ही काय करतोय याचा एकदा जरा विचार करावा. आता घसा आमचा दुखायला लागला रोज ह्याच गोष्टींवरती बोलून आणि या सगळ्या गोष्टी मांडून. बाकी तुम्हाला काय वाटतं या घटनेविषयी? तुम्ही एकदा विचार करा की या गोष्टी किती रसाळतळाला गेल्यात आणि ही लोक कशा पद्धतीनं हिंदूंचा अपमान करतात याचा जरा एकदा बारीक डोळे उघडे ठेवून विचार करा. एवढंच फक्त तुम्हाला मायबाप हात जोडून सांगायचं आहे. तुम्ही बघा व्हिडिओ, नाही तर नका बघू, पण आम्ही बोलत राहू, कारण आम्हाला वाटतं, आम्हाला ते कुठंतरी आतमध्ये ट्रिगर होतं, ते आम्हाला जमत नाही, ते बोलावंसं वाटतं, लोकांना जागा करावंसं वाटतं आणि ते आमचं काम आम्ही करत राहतोय.